नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचं आज सकाळी नवी दिल्लीत आकस्मिक निधन. पंतप्रधानांसह ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्या शोकभावना. कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात निर्णय. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगर इथं आज जीएसटी परिषदेची बैठक. सामरिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रशियासोबत काम करण्याची इच्छा. स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या अ1 श्रेणीमध्ये पुणे स्थानक 9व्या क्रमांकावर, यादीत राज्यातली 28 स्थानकं. खगोलशास्त्रातील भरीव योगदानाबद्दल भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना डॅन डेव्हिस पारितोषिक जाहीर. आणि ज्येष्ठ नाट्य सिने अभिनेत्री रीमा लागू यांचं मुंबई हृदयविकारानं निधन. ओशिवरा इथं आज अंत्यसंस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचं आज सकाळी नवी दिल्लीमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. काल त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं तातडीनं एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाची फेररचना होताना त्यांनी प्रकाश जावडेकर यांच्याकडून वन आणि पर्यावरण खात्याचा स्वतंत्र कार्यभार स्वीकारला होता. 2009 पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी दवे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दवे यांच्या निधनानं तीव्र धक्का बसल्याची भावना व्यक्त केली. पर्यावरण संवर्धनाची प्रचंड तळमळ असणारा निष्ठावान जनसेवक म्हणून दवेजी कायम सर्वांच्या स्मरणात राहतील, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपचे मंत्री तसंच ज्येष्ठ नेत्यांनी अनिल दवे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. दवेजी ना रहे, थोड़ा बीमार था, लोग बता रहे थे वो ठीक होके फिर काम में लग जाएंगे. उनसे मेरा बात भी हुआ. उन्होंने कहा मैं थोड़ा अभी रिकवर हो गया हूँ, आ जाएंगे. ऐसा आने वाले दिनों में हम लोग दोनों मिलकर आंध्र प्रदेश में एक वहाँ कोलेरू लेक में भी जाना था, उसके लिए भी वो तैयारी व्यक्त किया. कल ही हमने कुछ कार्यक्रम भी तय किया, मगर ये दुर्भाग्यपूर्ण बात है वो अभी ना रहे. मैं उनका आत्मा का शांति के लिए भगवान से प्रार्थना करता हूँ और उनका परिवार को मेरा कंडोलेंसेस मैं कन्वे करता हूँ. अभी जो मुझे खबर मिला प्रधानमंत्री कार्यालय से, ये ऐसा हो गया. पानी को लेकर, पर्यावरण को लेकर, सामाजिक अनेक समस्याओं को लेकर उन्होंने बहुत बड़ा योगदान और काम किया है. मुझे लगता है एक बहुत ही दुख भरी बात है. मेरे लिए तो एक निजी नुकसान भी है. मेरे काफी समय से अच्छे मित्र भी रहे. मैं बहुत दुखी समय से उनके परिवार को और उनके परिजनों को मेरी संवेदना सबल करता हूँ. पर्यावरण के प्रति उनका लगाव इतना अधिक था कि माननीय प्रधानमंत्री जी ने बिल्कुल सही व्यक्ति का चुनाव किया था देश के पर्यावरण मंत्री के रूप में. इतनी जल्दी हमें छोड़ के चले जाएंगे कल्पना नहीं थी. ये बहुत ही दुखद है. मैं अपनी बहुत ही विनम्र संवेदना प्रकट करता हूँ. अनिल जी अब हमारे बीच नहीं है, भरोसा नहीं होता. उनके निधन से हमने एक कुशल संगठक, नदी संरक्षक, पर्यावरणविद और एक ऐसा नेतृत्व जो देश के लिए समर्पित था खोया है. उनका जाना देश की, प्रदेश की अपूर्णीय क्षति है. व्यक्तिगत रूप से मेरी क्षति है. मैं सदमे में हूं. पर्यावरण हा दवे यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. नदी संवर्धन विषयातले ते तज्ज्ञ होते. तसंच हवामान बदल विषयक संसदीय मंचाचे ते सदस्य होते. नर्मदा नदीच्या संवर्धनासाठी त्यांनी नर्मदा समग्र ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली होती. त्यांच्या भोपाळ इथल्या निवासस्थानाचं नावही नदी का घर असं होतं. साहित्याची त्यांना आवड होती आणि अनेक पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत. 1956 मध्ये उज्जैन इथं जन्म झालेल्या दवे यांना संघ सेवेचा वारसा त्यांच्या आजोबांपासून लाभला होता. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं. 2003 सालापासून मध्य प्रदेशातल्या निवडणुका तसंच लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपासाठी मोलाची भूमिका बजावली.
भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दूरध्वनीवरून दवे यांच्या आठवणींना उजाळा दिला. झालेलं निधन ही भारतीय पर्यावरण क्षेत्राची फार मोठी हानी आहे. ते देशाचे पर्यावरण मंत्री होतेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या प्रशासन कुशलतेच्या बरोबरच त्यांच्याकडे पर्यावरणाविषयीची एक अतिशय अविचल अशा प्रकारची निष्ठा आणि त्याचबरोबर पर्यावरण विषयाचं एक सखोल ज्ञान, हे दोन्ही गुण त्यांच्याकडे होते. आणि त्यामुळे केवळ मंत्रीच होते असं नव्हे, तर ते एक पर्यावरण विशारद देखील होते आणि पर्यावरण हा त्यांच्या जीवननिष्ठेचा विषय होता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या जाण्याने देशाची, पर्यावरण क्षेत्राची, भारत सरकारची आणि जनतेची फार मोठी हानी झाली आहे. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि दिवंगत नेत्याला सद्गती मिळावी अशी प्रार्थना करतो. दवे यांच्या निधनाबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, विविध पक्षांचे नेते तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही शोक व्यक्त केला आहे. माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनीही दवे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपण मंत्री असताना दवे यांचं नेहमीच सहकार्य आणि पाठिंबा लाभला होता, अशी प्रतिक्रिया रमेश यांनी दिली आहे. दवे यांच्या सन्मानार्थ राजधानी दिल्लीसह सर्व राज्यांच्या राजधान्यांमधल्या इमारतीवरचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. दवे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज विशेष बैठक होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. दवे यांच्या पार्थिवावर उद्या इंदूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कुलभूषण जाधव प्रकरणाचा निर्णय भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3:30 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. न्यायालयानं सोमवारी भारताच्या याचिकेची सुनावणी घेतली. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी आपली बाजू मांडली. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असणारे कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याविरुद्ध भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दाद मागितली होती. जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथं आज जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे वित्तमंत्री सहभागी झाले आहेत. या बैठकीत वस्तू आणि सेवा कराचे अनेक महत्त्वपूर्ण पैलू निश्चित होण्याची शक्यता असल्यानं ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. 2 दिवस ही बैठक चालणार आहे. दहशतवादी हल्ले आणि दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी जम्मू काश्मीरच्या सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेतला. काश्मीरमध्ये आज होणाऱ्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीसाठी जेटली काल श्रीनगरमध्ये पोहोचल्यावर त्यांनी लगेचच सुरक्षाविषयक बैठक घेतली. या बैठकीला नवनियुक्त संरक्षण सचिव संजय मित्रा आणि लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावतही उपस्थित होते. नियंत्रण रेषेवरून होणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी जेटली यांना देण्यात आली. राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी प्रत्येक सैनिकानं गाजवलेल्या पराक्रमाबद्दल देश कृतज्ञ आहे, अशी भावना जेटली यांनी व्यक्त केली. श्रीनगरमध्ये आज होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षस्थान जेटली भूषवणार असून यात राज्याचे वित्तमंत्री आणि वित्त सचिव सहभागी होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान जेटली काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. मोबाईल जोडण्यांप्रमाणेच आता लँडलाईन इंटरनेट आणि ब्रॉडबँड उपभोक्त्यांची ओळख पडताळून पाहण्यासाठी आधारशी संबंधित EKYC अर्थात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ग्राहक परिचय वापरण्याची शिफारस आज ट्रायनं केली. ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं केलेली ही शिफारस दूरसंचार विभागानं मान्य केली तर ग्राहक पडताळणी प्रक्रियेला वेग येऊन ती अधिक विश्वासार्ह व्हायला मदत होऊ शकेल, असं ट्रायच्या निवेदनामध्ये म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज 3 तलाकवरील याचिकांवरची सुनावणी पूर्ण झाली असून याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. मुस्लिम समाजातील 3 तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या प्रथांना आव्हान देणाऱ्या याचिकांवरची सुनावणी सरन्यायाधीश JS खेहर यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांच्या घटनापीठासमोर 6 दिवसांपासून सुरू होती. या सुनावणीमध्ये केंद्र सरकारसह ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, ऑल इंडिया मुस्लिम वुमन पर्सनल लॉ बोर्ड यांच्यासह विविध संस्थांनी आपापली बाजू मांडली. सामरिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रशियाच्या जोडीनं प्रयत्न करण्याची तयारी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र असं करताना अमेरिकेच्या हितसंबंधांना कोणत्याही प्रकारे बाधा न येण्याची खबरदारी प्राधान्यानं घेतली जाईल, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेतल्या एका ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
येत्या आठवड्यामध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या परदेश दौऱ्यावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्या अधिकाऱ्यांनी हे विश्लेषण केलं आहे. देशातल्या स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या अ1 श्रेणीमध्ये पुणे स्थानकानं 9वा क्रमांक पटकावला आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी स्वच्छ रेल स्वच्छ भारत योजनेअंतर्गत नवी दिल्लीमध्ये ही यादी जाहीर केली. राज्यातल्या एकूण 28 स्थानकांचा या यादीमध्ये समावेश आहे. अ श्रेणीमध्ये अहमदनगर 3ऱ्या तर बडनेरा 6व्या स्थानावर आहे. रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेविषयी होत असलेल्या सुधारणांबाबत समाधान व्यक्त करत प्रभू यांनी पुणे, बडनेरा आणि लोणावळा स्थानकाचं विशेष कौतुक केलं. या यादीमध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेच्या वांद्रे, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसटी, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या 7 स्थानकांचा समावेश आहे. नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचं जतन व्हावं या उद्देशानं 18 मे 1977 या दिवसापासून आंतरराष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिवस साजरा केला जातो. संग्रहालयातून व्यक्त होणारा निःशब्द इतिहास ही यावर्षीची संकल्पना. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे मुंबईतलं सर्वात जुनं संग्रहालय असून 1857ला हे सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं. 19व्या शतकाच्या प्रारंभीच्या मुंबईतल्या लोकजीवनावर इथं प्रकाश टाकण्यात आला आहे. 1963 साली स्थापन झालेलं नागपूरमधलं मध्यवर्ती संग्रहालय, उस्मानाबादमधलं 13 संग्रहालय, कोल्हापूर वस्तू संग्रहालय, पुण्यातलं राजा केळकर तसंच मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय देखील आपापल्या विविध ऐतिहासिक नैसर्गिक वास्तूंचं दर्शन घडवतं. संग्रहालयाचं महत्त्व लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या या वास्तूचं जतन करून नवीन पिढीला हा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे. खगोलशास्त्राच्या क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना यंदाचं डॅन डेव्हिड पारितोषिक जाहीर झालं आहे. ते सध्या अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये खगोल भौतिकी आणि ग्रहविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. इस्रायलमधल्या तेल अविव विद्यापीठातल्या डॅन डेव्हिड फाउंडेशनतर्फे प्रत्येकी $10 लाख ही पारितोषिकं विज्ञान, मानवशास्त्र आणि समाजकार्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिली जातात. यापूर्वी हे पारितोषिक लेखक अमिताव घोष, संगीत संयोजक झुबिन मेहता आणि रसायनशास्त्रज्ञ CNR राव या भारतीयांना मिळालं होतं. येत्या 21 मे रोजी एका सोहळ्यामध्ये श्रीनिवास कुलकर्णी यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. ख्यातनाम अभिनेत्री रीमा लागू यांचं काल मध्यरात्री मुंबईत हृदयविकारानं निधन झालं. त्या एकूण 60 वर्षांच्या होत्या. रात्री 12:30च्या सुमाराला त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना कोकिळाबेन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र अखेर मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. कितीदा हसुनी नव्याने जगावे, किती रंग या जीवनाचे पहावे. नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते. आज हमारे दिल में अजब ये उलझन है, सामने समझी जा रही समझन है. हमको जो है निभाना वो नाजुक बंधन है, सामने समझी जा रही समझन है. ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. खुद की वाइफ को मौसी कहते हो? अरे वाइफ अगर वाइफ जैसा बर्ताव करे तो उसे वाइफ कहते हैं, समझिए. यू टेल मी वन थिंग, कौन सी चीज की कमी महसूस की आपने मुझ में? व्हाट लेस? सेंसलेस. सेंसलेस? हाँ. अगर अकल नहीं होती ना तो हमारा लेडीज क्लब मुझे चेयरमैन नहीं चुनता. अरे मर्द को चेयरमैन कहते हैं. मालूम है जी, मालूम है. आपका इंग्लिश बड़ा स्ट्रांग है, लेकिन स्ट्रांग इंग्लिश क्या चाटना है? लिकिंग. दूरचित्रवाणीवरील तू तू मै मै, श्रीमान श्रीमती या त्यांच्या मालिका खूप गाजल्या. हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटासह 9 सिनेमांमध्ये त्यांनी बाल अभिनेत्री म्हणून काम केलं. कलयुग हा त्यांचा पहिला चित्रपट. पुरुष, सविता, घर तिघांचं हवं अशा नाटकांमधल्या त्यांच्या भूमिकाही रसिकांच्या लक्षात राहिल्या.
नणंद भावजय, आई शपथ, सावली, शुभमंगल सावधान, नवरा माझा नवसाचा अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या. कट्यार काळजात घुसली या चित्रपटात त्यांनी कट्यारीसाठी केलेलं निवेदन हा त्यांच्या वाचिक अभिनयाचा उत्तम नमुना ठरला. मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी समर्थपणे चरित्र भूमिका वठवल्या. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, कुछ कुछ होता है, वास्तव अशा अनेक चित्रपटातली त्यांची आईची भूमिका खूप गाजली. मराठी आणि हिंदी चित्रपटातल्या आईच्या भूमिकांमुळे सुपरिचित असलेल्या आणि नाट्य क्षेत्रातही भरीव योगदान देणाऱ्या रीमा लागू यांचं निधन मनाला चटका लावणारं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तर रुपेरी पडद्यावरची लोकप्रिय आई गमावली असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांच्याविषयी मराठी कलाकारांनी दूरदर्शनशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. रीमाताई या अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे सिरियस भूमिका सुद्धा तेवढ्याच ताकदीने करायच्या. आम्ही एकत्र काम केलं होतं सासू माझी डासू, आमचं जे नाटक होतं कॉमेडी नाटक होतं, त्या कॉमेडी नाटकात सुद्धा तेवढ्याच ताकदीने त्यांनी काम केलं होतं. विजयाबाईंच्या तालमीत तयार झाल्या असल्यामुळे स्क्रिप्ट काय म्हणताय त्या स्क्रिप्टचा अभ्यास झाल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या रोलचा अभ्यास, तो अभ्यास झाल्यानंतर बाकीचे कलाकार कसं काम करतायत याचा अभ्यास आणि मग प्रयोग, ही त्यांची पद्धत फार वेधक अशी होती. मराठी भाषेवर त्यांचा जबरदस्त असा प्रभाव होता, मराठी भाषेवर प्रभुत्व होतं आणि त्यामुळे शब्दांचे उच्चार, शब्दांचे स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, क्वेश्चन मार्क या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं अतिशय बारीक लक्ष असायचं. आणि स्वतः तर त्या लक्ष द्यायच्याच, पण त्यांच्याबरोबर जे सहकलाकार असायचे त्यांच्याबरोबरच्या कलाकारांना सुद्धा त्या तेवढ्याच अधिकाराने आणि तेवढ्याच प्रेमाने ते सगळं सांगायच्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑन स्टेज काम कसं करायचं याचा एक चालता बोलता तो इतिहास होता. आता तो इतिहासच म्हणावा लागेल, पण स्टेजवर काम करताना किती उत्स्फूर्त असायला पाहिजे किंवा उत्स्फूर्त आहोत असं दाखवायला पाहिजे अशी चालती बोलती ती प्रयोगशाळाच होती. त्यामुळे आज रीमाच्या जाण्यामुळे मराठी नाट्य चित्रपटसृष्टी तर हक्कूनच गेलेली आहे आणि आमचं जे श्रद्धास्थान होतं ते श्रद्धास्थान त्याला धक्का लागलेला आहे असं मला वाटतं. आय एम टोटली शॉक्ड, एकदम स्पीचलेस झाले मी की इतकी छान आत्ता जस्ट 2 आठवड्यापूर्वी गप्पा मारणारी आपली मैत्रीण द शी इज नो मोर. मराठी चित्रपटसृष्टीचं, टेलिव्हिजन इंडस्ट्रीचं आणि थिएटरचं खूप मोठं नुकसान आहे. कारण रीमा वॉज इन दर प्राईम राईट नाव. अप्रतिम काम एकामागोमाग एक रोल्स त्यांनी केले आहेत आणि आता तेवढंच उत्कृष्ट काम ती आत्ताही करतेय. तर अशा वेळेला तिचं जाणं म्हणजे एक खूपच मोठा धक्का आहे पूर्ण इंडस्ट्रीसाठी. सविता दामोदर परांजपे असू दे, पुरुष असू दे, एकापेक्षा एक अप्रतिम रोल्स त्यांनी थिएटरमध्ये केलेत. एक तिच्यामध्ये एक वेगळीच डिग्निटी आहे आणि एक वेगळंच पॉइज आहे, जे मैंने प्यार किया सारख्या चित्रपटामध्ये पण आईची भूमिका करताना आपल्याला खूप छान रीतीने जाणवलं. तिने स्वतःचं एक हिंदी चित्रपट सृष्टीत पण स्थान निर्माण केलं आणि तिचा असा खास ऑडियन्स होता पुरुष प्रधान, नायक प्रधान इंडस्ट्रीमध्ये की जे अगदी रीमाला बघायला थिएटरमध्ये येत होते किंवा रीमाला बघायला नाटकासाठी येत होते. आणि ऑन टॉप ऑफ दॅट शी वॉज अ फॅन्टॅस्टिक ह्युमन बिईंग. इट्स अ पर्सनल लॉस टू मी टू. रीमा ताई गेल्याचं कळल्यानंतर मला खूप धक्का बसला. खूप लवकर गेली ती. अजून किती काम केलं असतं तिने. आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीचं खूप मोठं नुकसान झालंय त्याच्यामुळे. कारण एक चतुरस्थ अभिनेत्री असं म्हणेन मी तिला. नाटक असेल, चित्रपट असेल किंवा टेलिव्हिजन असेल, रीमाने ते तिन्ही माध्यमं गाजवली. तिचं प्रभुत्व होतं सगळ्यावरती. मी लहानपणापासून रीमाची कामं पाहिलेली आहेत. नाटकामध्ये मला म्हणजे पहिली आठवण आहे ती पुरुषची आहे. पुरुष पासून ते आत्ता छापाकाटापर्यंत तिने जेवढी नाटकं केली ती बहुतांशी सगळी मी पाहिली. रीमाबरोबर एकदा मला काम करण्याची संधी मिळाली.
हिनामध्ये तिने माझ्या आईचं काम केलं होतं. वी हॅड लॉट ऑफ फन टुगेदर. कारण ती मला खूप आदराने प्रेमाने खूप वागवायची. मी कशी दिसते ह्याच्याकडे तिचं खूप लक्ष असायचं. रीमानी जे पुरुष नाटक केलं होतं त्याचं मी हिंदीमध्ये तो रोल मला करायला मिळाला होता आणि त्यावेळेला मला चांगलंच रीमाचं काम खूप आठवत होतं. रीमा फारच सुंदर करायची तो रोल. सो रीमाकडनं शिकण्यासारखं खरंच खूप काही आहे. मी खूप म्हणजे आय एम अ ह्यूज फॅन ऑफ रीमा. म्हणजे तिचं दिसणं, तिचं बोलणं, तिचा स्टेजवरचा वावर, तिचं स्क्रीन मधला एक प्लेझंटनेस, ते कुठल्याही प्रकारची आई वाटू शकायची. दिसायला खूप छान ती स्क्रीनवर सुद्धा दिसायची. तिचे डोळे खूप बोलके होते. कधी रागीट वाटतील, तेच घारे डोळे कधी प्रेमळ वाटतील. सो फारच गुणी अभिनेत्री होती. म्हणजे आमची सगळीच पिढी तिची ऋणी असेल. कारण तिचा अभिनय बघून आम्ही अभिनय शिकतो. तिचं आत्ताचं रिसेंटली मी जे काम पाहिलं होतं छापाकाटामधलं, काय सुंदर तिने ती कॅरेक्टर उभी केली होती. फार कॉम्प्लेक्स होती त्या आईची भूमिका. टिपिकल आईसारखी नव्हती. म्हणजे ज्या आपण चित्रपटांमध्ये रीमाला त्या भूमिकांमध्ये पाहिलं, अशी गुडी गुडी छान छान आई, तशी ती अजिबात नव्हती त्या ह्याच्यामध्ये. अत्यंत थोडीशी विचित्र अशी कॅरेक्टर होती आणि तिने काय ती उभी केली. म्हणजे फार गुणी अभिनेत्री होती आणि वी विल मिस रीमा फॉर एव्हर. ऍज अ पर्सन तिला किती वेगळी आहे ती, किंवा किती मनमोकळी आहे आणि असं आयुष्याचं ओझं घेऊन ती जगत नाही, अशी खुलून जगते आयुष्य. हे मला तिचं खूप आवडलं. जरी काम थोडं कमी केलं असेल मी तिच्याबरोबर, तरी सुद्धा आपल्याला आवडणारे कलाकार सतत आपल्याबरोबरच असतात असा काहीसा आपल्याला भास होत असतो. सो रीमा, आय विल ऑलवेज मिस यू अँड आय विल स्टील ऑलवेज रिमेंबर यू फॉर द फॅन्टॅस्टिक वर्क दॅट यू हॅव डन. आपली मराठी रंगभूमी नेहमीच तुझी ऋणी राहील. सकाळी बातमी ऐकली आणि हादरलो मी पूर्ण. माझ्यासाठी खूप काही होती की तिचं माझं सख्खं नातं कुठलंही नसलं होतं. सख्ख्या मोठ्या बहिणीसारखी होती. आयुष्यात कायम मला तिचा आधार वाटत आला. कुठल्याही आर्थिक मानसिक प्रॉब्लेम फोन करायचं, तिच्याशी बोलायचं. 6 महिन्यापूर्वी अश्विनी बोटे गेली, आता रीमा काही गेली. फारच मोठं नुकसान आहे. फिल्म इंडस्ट्री नाट्यसृष्टीत वगैरे आहे, पण एक अत्यंत वर्सटाईल अभिनेत्री गेली. पण माझं वैयक्तिक शरदवंशी म्हणून खूप नुकसान आहे. खूप मोठा आधार गेला. खूप मोठा आधार गेला माझा. खचूनच गेलो पूर्ण. बस तिच्या आत्म्याला शांती मिळेल, सद्गती मिळेल. तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. टेनिस. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या बोरुडुआ चॅलेंजर टेनिस स्पर्धेमध्ये भारताचा लिएंडर पेस आणि त्याचा अमेरिकन जोडीदार स्कॉट लिप्स्की यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. पूर्व उपांत्य फेरीमध्ये फ्रान्सच्या जोडीचा 6-4, 6-4 असा सरळ पराभव करत त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पुरव राजा आणि दिविज शरण या भारतीय जोडीशी पेस आणि लिप्स्कीचा आज उपांत्य सामना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचं आज सकाळी नवी दिल्लीत आकस्मिक निधन. पंतप्रधानांसह ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्या शोकभावना. कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात आज आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये निर्णय. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगर इथं आज जीएसटी परिषदेची बैठक. सामरिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रशियासोबत काम करण्याची इच्छा. स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या अ1 श्रेणीमध्ये पुणे स्थानक 9व्या क्रमांकावर. यादीत राज्यातली 28 स्थानकं.
खगोलशास्त्रातील भरीव योगदानाबद्दल भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना डॅन डेव्हिड पारितोषिक जाहीर. आणि ज्येष्ठ नाट्य सिने अभिनेत्री रीमा लागू यांचं मुंबईत हृदयविकारानं निधन. ओशिवरा इथं आज अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.